कधी विचार केलाय की आपल्या गावाचा कारभार नक्की चालतो कसा आणि त्यात आपला म्हणजे एका सामान्य नागरिकाचा रोल काय असतो? चला, आज आपण महाराष्ट्रातल्या एका अशा कायद्याबद्दल बोलूया जो आपल्याला म्हणजे प्रत्येक नागरिकाला गावाच्या कारभारात थेट अधिकार देतो. तर आपण बोलतोय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 बद्दल. आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर हे आपल्या गावाच्या कारभाराचं एक प्रकारचं संविधान आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचे नियम यातच दिलेले आहेत. ठीक आहे, नियम तर आहेत, पण मग एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो की गावाच्या कारभाराचा हिशोब कोण तपासतं? आणि खरं सांगायचं तर याचं उत्तर आपल्या सगळ्यांना माहीत असायलाच हवं. जरा विचार करा, आपल्या गावाच्या तिजोरीच्या चाव्या कोणाकडे असतात? पैसा येतो, खर्च होतो, पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे त्या पैशांचा हिशोब नक्की मागतं कोण? या प्रश्नाचं उत्तर खरं तर ग्रामप्रशासनाच्या 2 मुख्य स्तंभांमध्ये लपलेलं आहे. चला, ते स्तंभ कोणते आहेत ते पाहूया. यातला पहिला स्तंभ म्हणजे ग्रामपंचायत. म्हणजे काय तर आपण निवडून दिलेले जे सदस्य असतात त्यांची संस्था. गावाचा रोजचा सगळा कारभार हीच संस्था पाहते. आणि दुसरा स्तंभ जो तितकाच किंबहुना त्याहूनही जास्त महत्त्वाचा आहे तो म्हणजे ग्रामसभा. आता ग्रामसभा म्हणजे कोण? तर गावातील प्रत्येक मतदार. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण सगळे नागरिक. हे समजून घ्यायला एक सोपं उदाहरण घेऊ. समजा आपलं गाव एक कंपनी आहे, तर ग्रामपंचायत म्हणजे ते कंपनी चालवणारे डायरेक्टर म्हणजे संचालक मंडळ. आणि ग्रामसभा म्हणजे त्या कंपनीचे मालक म्हणजे आपण सगळे शेअर होल्डर्स. बरं, मग ह्या डायरेक्टर्सना मालकांसमोर म्हणजे ग्रामपंचायतीला आपल्यासमोर जबाबदार कसं धरायचं? इथेच एका महत्त्वाच्या कायद्याची गरज लागते. हा कायदा म्हणजे या दोघांमधला एक पूल आहे. आणि तो पूल म्हणजे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम 8. आज आपण याच कलमावर आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. लक्षात ठेवा, हे कलम म्हणजे फक्त एक नियम नाही आहे, तर हा आर्थिक पारदर्शकतेचा आणि आपल्या लोकशाहीचा कणा आहे. आता कलम 8 म्हटल्यावर काहीतरी किचकट असेल असं वाटू शकतं, पण तसं नाही आहे. हे कलम खरं तर 2 अगदी सोप्या पण खूप शक्तिशाली गोष्टींमध्ये विभागलेलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे पंचायतीचं कर्तव्य. या कायद्यानुसार पंचायतीला वर्षाचा सगळा हिशोब म्हणजे लेखाविवरण, त्यांनी वर्षभरात काय काम केलं याचा अहवाल आणि पुढे काय कामं करायची आहेत याचे प्रस्ताव, हे सगळं ग्रामसभेसमोर म्हणजे आपल्या सगळ्यांसमोर मांडणं बंधनकारक आहे. आणि दुसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामसभेचं कर्तव्य. आपलं काम फक्त ऐकून घेणं नाहीये, आपलं काम आहे प्रश्न विचारणे, जाब विचारणे. पंचायतीने मांडलेला प्रत्येक अहवालावर चर्चा करण्याचा आणि तो मंजूर किंवा नामंजूर करण्याचा पूर्ण अधिकार ग्रामसभेला आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या, ही काही केवळ एक सरकारी प्रक्रिया नाहीये. हा आपला प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि कर्तव्यसुद्धा. म्हणजेच मुद्दा अगदी स्पष्ट आहे. हे कलम 8 म्हणजे काय तर पारदर्शकता आणणारं, भ्रष्टाचाराला आळा घालणारं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांना कारभारात सहभागी करून घेणारं एक जबरदस्त साधन आहे. हे आपल्याला सक्षम बनवतं. थोडक्यात काय तर हा कायदा फक्त पंचायतीला जबाबदार राहा असं सांगत नाही, तर तो प्रत्येक नागरिकाच्या हातात ती जबाबदारी मागण्याचा अधिकार देतो, प्रश्न विचारण्याची ताकद देतो. बरं, आता कायदा तर आपण समजून घेतला, पण त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचं काय त्यावर थोडा विचार करूया. आणि इथेच एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा. आपण आपल्या गावाच्या ग्रामसभेत खरंच सहभागी होतो का? आणि झालो तरी किती सक्रियपणे सहभागी होतो? आज तर आपण फक्त कलम 8 बद्दल बोललो, पण अजून ग्रामसभेचे अधिकार काय आहेत, या कायद्यातली इतर महत्त्वाची कलमं कोणती आहेत याबद्दल जाणून घेण्यासारखं खूप काही आहे. पण ते आपण पाहूया पुढच्या भागात.